सावंत बाणगे। धन्यवाद। यानंतर पुढच्या मनोरंजन करण्यासाठी या पॅनलचे प्रमुख आणि उमेदवार माननीय ए.वाय. पाटील साहेब यांनी आपले मनोरंजन करावे। आमच्या मागे लावलं डिग्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार संजयसिंह मल्लिक, खासदार धनंजय उर्फ मुन्ना माळी, राजे समरजितजी गाडगे आणि राधानगरी गुजरातचे मंत्री आमदार प्रकाशरावजी आंबेडकर, स्टेजवरील सर्व प्रमुख नेते मंडळी, या सभेच्या अध्यक्षा, या गावच्या लोकनियुक्त सरपंच वनिता पाटील, या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले या गावचे उमेदवार अशोकरावजी भराटे, सचिन पाटील, मानसिंग पाटील, त्यांच्यावर काम करणारे या गावातील सर्वच प्रमुख कार्यकर्ते, नेते, या पॅनेलचे सर्व उपस्थित उमेदवार आणि या सभेच्या निमित्तानं आम्हाला पाठबळ देण्यासाठी, आम्हाला ताकद देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या परिसरातून आलेले सर्व शेतकरी सभासद बंधू, तरुण मित्र, छायाचित्रकार, पत्रकार आणि मित्र, माझ्याकडे राजेसाहेब चिठ्ठ्या लिहायले काय समजा हवं किती बोलायचं काय बोलायचं। कळगाव पासून कळगाव बोलायचं तर मी उठले, आता आंबेडकर साहेब देतील। वेळ थोडा आहे, मी 10-15 मिनिटं मी बोलणार आहे। लय भारी लय भारी लय भारी म्हणजे काय भारी ते कवितेतनं सांगितले आणि ते प्रभाकर पाटलांनी या ठिकाणी सांगितले। शेतकऱ्यांच्या उसाला लय भारी जर तुला म्हणायचं, जिल्ह्यात भारी, राज्यात भारी अशी आपण टिमकी वाजवायची। अहो टीपी साहेब, शेतकऱ्याने पिकवलेल्या ऊसाचा दर हा तुम्ही शासनाच्या कायद्याप्रमाणे यथार्थीप्रमाणे शेतकऱ्यांना दिलाय। तुम्ही तुमच्या मनातला किंवा शेतकऱ्यांच्या मनातला कधी दर द्यायचा प्रयत्न केलेला नाही। अतिशय हा कारभार करताना गेली 5 वर्ष कशा पद्धतीचा आपण कारखान्याचा कारभार केला, 10 वर्ष आम्ही या बोर्डामध्ये तुमच्यावर काम करतोय आणि गेली 35 वर्ष मी तुमच्याबरोबर राजकारण, समाजकारण, पाठराखण करण्याचे तुमचा मी प्रयत्न केलेला आहे। खऱ्या अर्थाने तुमच्याबरोबर या 10 वर्षामध्ये साखर कारखान्यामध्ये काम करण्याची मला संधी या 218 गावातल्या शेतकरी सभासदांनी दिली आणि 10 वर्षांमध्ये तुमचा जो कारभार पाहिला की आम्ही विचार केला की आज सुधारणा होईल, उद्या सुधारणा होईल, मोडतोड काय व्हायला नको म्हणून आम्ही कायमपणानं संयमाची आणि शांततेची भूमिका घेऊन 10 वर्ष तुमच्यावर साखर कारखान्यामध्ये आम्ही तोंड बांधून काम केलं। तुम्ही कधीही कारखान्यामध्ये तुमच्या संचालकाला बोलू देत नाही, त्यांचं जे ऐकत नाही,
मनमानी कारभार मी म्हणतोय ते खरं, हे सर्वांना सांगायचंय आणि आपल्या पद्धतीने आपल्या पसंतीचा कारभार या कारखान्याच्या माध्यमातून गेली 5 वर्ष 10 वर्ष तुम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या तुमच्या गोष्टीला कंटाळून आम्ही बाहेर पडलो. शेतकऱ्यांचं हित कशात आहे? शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे भूमिका सातत्याने आम्ही घेणारी म्हणली आहोत. मगाशी ज्योतिराव पाटलांनी सांगितलं की मी पोस्टर मगाशी एकदा बघितले, त्यावर एका कोण्याला साबणेसारख्या दिले बिद्री टीपीच्या हाती आणि शेतकऱ्यांची प्रगती. तर 23 वर्ष 17 वर्ष 35 वर्ष तुम्ही टीपी साहेब या कारखान्यामध्ये संचालक आहे. जवळजवळ 20 वर्ष या कारखान्याचं नेतृत्व तुम्ही करताय. काय शेतकऱ्यांची प्रगती केली, काय शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये तुम्ही दिवस आणले हे लोकांना कळलेला आहे, लोकांना समजलेला आहे. आणि म्हणून आमच्या खांबे सरांनी त्या कविता लिहिल्या, अरे मुलाच्या बाळा आता जावा की घरला, असं आमच्या त्या सरांनी म्हटलं. लोक म्हणायला लागले बास आता तुमच्या टीपी साहेब लय भारी, काय सुधारणा केल्या शेतकऱ्यासाठी. विजेचा प्रकल्प, इथेनॉलचा प्रकल्प, सगळे महाराष्ट्रातले कारखाने अलीकडच्या काळामध्ये करायला लागले. हो, हे प्रकल्प तुम्ही यापूर्वी केले पण पाहिजे होते, तुम्ही आत्ता करायला लागलेला, आत्ता करायला लागलेला. यापेक्षा नवे नवे प्रकल्प या कारखान्याच्या माध्यमातून उद्या आम्हाला उभा करायचे. अनेक नव्या योजना शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस कशी ही भूमिका उद्याच्या काळामध्ये आम्हाला घ्यायची. मगाशी सांगितलं उसाचा दर सुद्धा आम्ही उद्याच्या काळामध्ये तुमच्यापेक्षा चांगला, माझा हा 218 गावातला शेतकरी समाधान कसा राहील ही भूमिका आम्ही उद्याच्या काळामध्ये घेणार आहोत. शैक्षणिक संकुल त्याचा बंद करते काय पुढे असतो. तुमची शिक्षण संस्था चालण्यासाठी या शेतकऱ्यांच्या मुलांच्यासाठी शिक्षण संस्था हवा त्या काळामध्ये त्याच्यावर तुम्ही नेहमी दुर्लक्ष केलं. काय शिक्षणाची व्यवस्था त्या ठिकाणी तुम्ही केली, ही तुम्ही प्रगती केली कारखान्याच्या तुम्ही सांगताय आम्हाला. नोकर भरती 25 वर्ष या कारखान्यामध्ये टीपी पाटीलसाठी तुम्ही नोकर भरती केली नाही. काय केली नाही? 2,500 मुलांना चिठ्ठीवर तुम्ही 25 वर्ष त्या ठिकाणी ठेवलं. त्याचा हिशोब आदित्य साहेब त्यांच्या भाषणामध्ये सांगतो, त्यांचा हिशोब काय. मी बोललो बरं, मी त्यातच आहे. कधी कधी सांगितलेलं ऐकायचं नाही, त्या बोलू द्यायचं नाही. नोकर भरतीचा विषय सुद्धा गेल्या 1 वर्षापूर्वी आम्ही सर्व मंडळींनी घेतला. तेवढे नोकर भरती आता करून चालत नाही. नोकर भरती कारखान्याच्या निवडणुकीच्या आम्हाला करायचं. तुम्हाला यातलं काय समजायचं नाही, करायचं नाही अशी भूमिका सातत्याने ते आम्हाला सांगत आले. टीपी पाटील मला काय वाटत नाही, या कारखान्याची नोकर भरती करण्याचा अधिकार तुम्हाला शेतकरी सभासद देतील असं मला काय वाटतं की देतील. आम्हाला उद्या तुम्ही निवडून द्या, या मंडळीला आम्हाला नोकर भरतीचा अधिकार देईल अशा आमच्या खात्री झाली. निवडणुकीचा निकाल लागलेला आहे, पॅनल 100% निवडून येणार आहे. आणि म्हणून तुम्ही आता अलीकडच्या काळामध्ये वाटतं तसे आमच्या आयुष करायला लागले. पाय घसरला, पायाखाली वाळू तुमच्या घसरा लागले. अब्दुल आबिदरांचं या ठिकाणी हे स्वागत करतो, उमेदवारांचं स्वागत करतो, मदन देसाईंचं स्वागत करतो. अतिशय वाईट अशा अवस्थेत तुम्ही या कारखान्याची परिस्थिती केलेली आहे. आणि मला सांगता येवया पाटील स्वतःसाठी आमचे तरी नेते म्हणले, संजय दादा असं म्हणले काल वाळव्याच्या सभेमध्ये, येवया पाटलांनी आत्मघात केला.
तुम्ही नेत्यांना सांगली की तुम्ही आत्मघात केला नाही, तुम्ही माझा घात सगळी केला निघालता. मी आता सावध झालो, मी आता राजकीय जगण्याचा आधार मला मिळाला तर मला पुन्हा राजकारणाच्या बाजूला केला असता. काय सांगायचं, माझ्यावर काय काय आरोप करतात, काय काय माझ्यावर बोलतात. त्याचा कडेगावचा कोणतरी प्रकाश ठाकूर यांचा कोणतं जुना पुढारी करून निघाला. ते कडेगावच्या सभेत असं बोललं, बिचारा बोलला, अजून लहान आपल्याला करायचं आहे, फक्त हातात काय कसं बंधन मारतो, पुन्हा पुन्हा ते बंधन मारतो तो करतात. पुन्हा मला सुद्धा फोन केला माझ्या बाहेर येताना म्हणून. त्याने सांगितलं कडेगावच्या सभेत, येवा पाटलाला गावलं ते फावलं. अरे बाबा प्रकाश, तुला काय काय गावलं, तुला काय दिलं ते मला माहिती आहे, म्हणून तू गोष्ट बोलायला आला. येवा पाटलाला फावलं म्हणून येवा पाटील काय कळत नाही. अरे फावलेला असतं तर केव्हा कधीच पळाला असतो ते पाहिजे. तुला काय जातात दिलंय, आता बोलणारा दोघं ठीक आहे, कोल्हापूरचा आणलं काय संबंध नाही कारखान्याशी. कोल्हापूरचं आणलं येत्यात ते आम्ही ग्राउंड बोलतात, काय सांगायचं कोल्हापूरचं गेल्यात बोलायचं, तिथं कोण शिल्लक राहिला नाही. अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आमचा आरोप करायला सुरुवात केलेली आहे. आमचा म्हणून अजेंडा काय, आमचा अजेंडा ठरलेला आहे, ठरवून घेतलेला आहे. मी आम्ही विश्वासाने एकत्र आलो आहोत. आमचा अजेंडा आहे या सभासदांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस कसे येतील, या शेतकरी सभासदांना चांगला दर कसा देता येईल, तिथं शिक्षण संकुल कशा पद्धतीनं दर्जेदार शिक्षण त्यामधून देता येईल, हा कामगारांचा प्रश्न कसा मार्गी लावता येईल, तिथे एखादं मेडिकल हॉस्पिटल काढता येईल का. उद्याच्या काळामध्ये तुम्ही आमच्या सत्ता हातात दिल्यानंतर या कार्यक्षेत्रातल्या सभासदांना अपघात विमा उतरवता येईल का. अशा अनेक नव्या गोष्टी उद्याच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. हा आमचा अजेंडा आहे. हे घेऊन आम्ही उद्याच्या काळामध्ये जाणार आहोत. हे या ठिकाणी सांगतो. तुमचं कृषीमध्ये भविष्यात काय, आमचं कृषी कॅपॅसिटी प्रमाणे आम्ही करणार आहोत. शेतकरी सभासदांना या एरियातला पिकवलेला 100% ऊस आम्ही कारखान्याकडे आणणार आहोत. हे आम्ही उद्याच्या काळामध्ये करणार आहोत. ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. हे या निमित्तानं त्यांना मी या ठिकाणी सांगितलं, सगळा पिकवलेला ऊस आम्ही कर्नाटकातला ऊस आणून इथल्या शेतकरी सभासदांना आम्ही अन्याय करणार नाही. कर्नाटकाचा ऊस आणून तुम्ही इथल्या शेतकरी सभासदांना अन्याय केला आणि म्हणून मग या कारखान्यातल्या 70% लोकांचा ऊस कारखान्याकडे आला नाही आणि म्हणून तुम्ही नवीन नियम केला 5 वर्षापूर्वी, ज्याचा ऊस येत नाही त्याला मला 20 रुपये साखर आणि ज्याचा येतो त्याला मला 10 रुपये साखर. आम्ही सांगत होतो केपी साहेब तुम्ही 15 रुपये त्याला 20 रुपये करू नका, सांगत होतो घरी ऐकायला का तयार नव्हता. 20 रुपये मी सांगतो ते कर बाबा. मग त्या वाघावरच्या सभेमध्ये तुम्ही का सांगितलं, आम्ही ज्या अनुत्पादन लोकांना जो साखरेचा दर दिलाय ते आम्ही 15 रुपये आणणार आहे असं का सांगायला तुला दिसायला भविष्य उद्याचं की निवडणूक माझ्या हातात नाही गेलेली आहे. ते सांगतोय ग्राउंड सांगतोय काय होणार आहे तुम्ही दिसायला परिवर्तन करण्याचा निर्णय या 4ही तालुक्यातल्या आमच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याने दिसायला म्हणून तुम्ही सगळं बोलायला लागले, तुमच्या पायाखाली वाळू घसरायला लागले. वाघावल्या सगळं सुद्धा इमान असं जातं, यांचं इमान असं जाऊन जमून टेकलेला नाही त्याची. तिथला बुद्धिबळ तिथला बैल सुद्धा काय ते सण करणार नाही. मला माहिती आहे, मला दादावर पंडित म्हणजे अहो एवढा तुम्ही इमान असं जातं, ते वाघापूरचं मुलं असं गेलं गेलं खाली गेलं. काळजी करू नका, चिंता करू नका. तुम्ही फक्त सावधपणानं उद्याच्या 3 तारखेला इकडे तिकडे न बघता केवशीच्या चिन्हावर 25च्या प्रती शिक्का मारा, एवढंच मला या निमित्तानं सांग. अतिशय चुकीच्या पद्धतीने कारभार
त्यांनी करण्याचा प्रयत्न केलाय आणि मला सांगतायत आमचे मेहुणे वाळव्याच्या सगळं येवाय पाटलाला काय काय देऊ माझ्या असं म्हणले. वाळव्याच्या काँग्रेस वगैरे कार म्हणले वाटत काय काय टीपी साहेब मला दिलं सांगता एकदा. मला दिलं जी वागणूक दिली, माझा अपमान केला, मला अपमानित केलं. 10 वर्ष सोसलं मी, 10 वर्ष सोसलं. चेंदा मेंदा माझा राजकारणामध्ये केला सर. माझ्या दादांचे स्वाभिमानी कार्यकर्ते माझ्याबरोबर होते म्हणून मी टिकलो ना. ते शेतीपाली साहेब तुम्ही काय काय माझा हाल केला तसं सांगायचं नाही. मी सावध झालं आणि म्हण येवाय पाटलाला काय देऊ आता पत्रिका देण्याची. येवाय पाटला मला काय पत्र काय करायचं ते माझं खूप माझ्या वडिलांनी माझ्या कुटुंबाने चांगले केले. पत्र तुम्ही आता घेऊन जायचा म्हणून लोक आता सावध केले. किती पत्रिका काय करणार आहे दिसायला आल्या उद्याचं. मला कधी कुणाला काय सांगितलं नाही, आम्हाला कधी विश्वासात घेतलं नाही म्हणून ही पाळी आमच्या कार्यकर्त्यांना बाहेर करायची आली. मला येवाय पाटलाला आमदारकी लढवायची होती मग त्याला आंबेडकरांच्या का बोला पाहिजे का नको तर म्हटलं. के.पी. पाटील साहेब तुम्ही किती लोकांना फसवत आलाय तिची मला स्वतःला गॅरंटी झाली. सख्या मेवण्याला सुद्धा फसवता तुम्ही. कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार. मी तर ठेवणारच नाही. कुणाला काय काय देतो म्हणतात, कुणाला नोकरी देतो म्हणतात, कुणाला तिकीट देतो म्हणतात, कुणाला क्रॉप करतो म्हणतात. तुमच्यावर कोण या कुणी 3 तालुक्यातला कार्यकर्ता आता विश्वास ठेवणार नाही. तर स्वतःच्या मेवण्याला तुमची मेवण्यात केलेला आहे. तुमच्याकडे मला काय नको आहे, तुमची अपेक्षा सुद्धा नाही. तुमचं तोंड बघायची सुद्धा माझ्या इच्छा राहिलेली नाही. आणि मला सांगताय राधाने मुलगडच्या कार्यकर्त्या म्हणजे वाद कसावी ही भूमिका गेली 35 वर्ष के.पी. पाटील तुम्ही करत आलाय. मला सांगतात, मला विचारतात काय बोलला का वाघाच्या काँग्रेस सभेला. मला उमेश गुट्ट्याला यायला कटवायचा होता, त्या राजू पाटलाला कटवायचा होता, या कामाला घातली म्हणून आम्ही त्याला बाहेर काढलं. के.पी. पाटील साहेब इथलं मारुतीचं देवालय लय वाईट आहे. मारुती तुम्हाला 3 तारखेला बघून घेतली. काय बोलला, चुकीचं बोलता. मी म्हटलं होतं 6च्या 6 जागा मला द्यायच्या. मी म्हटलं होतं गेल्या वेळा सुद्धा साक्षीला सचिन पाटील आहे, स्वर्गीय रामदेवराव उलटे साक्षीला होते त्यावेळेला. ही 6च्या 6 तिकीटे मी दिलेली होती. ही माझ्या तालुक्याची तिकीटे मी दिल्या अशी भूमिका मी घेतलेली होती. कुणाला कटवायचा, कुणाला कापायचा तुमच्या सरकारने मी कधी केलं नाही. तुम्ही अनेक माणसं कापली, मेवण्याला सुद्धा कापायला तुम्ही मागे पुढे थांबला नाही. ही किती तुमची गोष्ट आहे. तुम्हाला बोलायचा अधिकार के.पी. पाटील माझ्यावर नाही. मला राजकारण करायला नव्हतं पुढं. मी कशाला पुन्हा घेऊ नको तो नको राजकारणात तुम्ही कापाकापी कधी गेली नाही. कार्यकर्त्याला मोठं करायचं काम, कार्यकर्त्याला ताकद द्यायचं काम येवाय पाटलांनी गेली 20 वर्षामध्ये केलं. म्हणून राजाने कोण माझ्या बरोबर आहे. के.पी. पाटील तुमचे किती लोक तुम्हाला सोडून गेले बघा. लवकर आंबेडकर गेले म्हणून ते 2 वेळा बिचारे आमदार झाले. आंबेडकरांना जरा लवकर कळालं. आम्हाला जरा आंबेडकर साहेब उशिरा समजून आमचे हाल झाले. आंबेडकर साहेब तुम्ही लवकर कळालं, तुम्हाला तुमचं चांगलं झालं, तुमचं सोनं झालं. आम्ही म्हणून आर्थिक वृत्ती आहे तिथं तोडत जायचं, कशाला काय करायचं म्हणून आम्ही भूमिका. मी बघता 35 वर्ष के.पी. साहेब तुमची पाठ राखलं. त्या रामायणातल्या हनुमंतासारखी केली आणि माझी अवस्था तुम्ही के.पी. साहेब लय बोलायचं के.पी. साहेब तुमचं लय बोलायचं के.पी. साहेब हनुमंतासारखी मी तुमची सेवा केली. मला साधं प्रशासक काळातलं मार्केट कमिटीचं सुद्धा ते कसलं अध्यक्षपद सुद्धा तुम्ही मला दिलं नसत. तुम्ही माझ्यावर बोलता. तुम्ही मला हे सांगता सातत्याने अपमान करायचा माझा. ते सोडून द्या. त्या 5 वर्षामध्ये दादा आहेत, माणिक साहेब आहेत, समजराजे आहेत, कारखान्याच्या गणिताच्या वेळा
गव्हाणीचा शुभारंभ असतो, काट्याचं पूजन असतं, ऊसतोडीचं पूजन असतं. माझ्या आणि बाबासाहेब पाटलांच्या हप्ता घेतल्यानं त्याला मूर्ती मिळाली नाही. साधा नारळ सुद्धा तुम्ही टिपीकडचा आम्हाला वाढवून दिला नाही किती यायचा. आणि तुम्ही सांगता चुकीच्या पद्धतीने लोकांना सांगता, सातत्यानं समोरच्या माणसाला अपमानित करायचं अशी भूमिका तुम्ही या ठिकाणी केली. मला गोगावती कारखान्याची मी वाटोळं लावलं म्हणून केपीसी वाटोळं कुणी लावलं हे सगळ्या भोगातीच्या लोकांना माहिती आहे. भोगातीच्या लोकांना माहिती आहे वाटोळं कुणी लावलं ते. आणि म्हणून का झालेल्या निवडणुकीमध्ये एवढ्या पाटलांचे पॅनल केले होते ते 100% निवडून आलं. हे तुम्ही हा विचार तुम्ही मनामध्ये काय आहे ते तपासून घ्या, स्वतः तपासून घ्या. चुकीच्या पद्धतीनं काय आपण करायचा प्रयत्न करू नका. गावागावामध्ये भांडणं लावल्याशिवाय 35 वर्षामध्ये काय काय केलं नाही आपण. फक्त ते भांडणं लावली. माझी खुर्ची कशी टिकल, मला खुर्चीवर कसं बसता येईल, ब गेला की ब यावा, ब गेला की क व्हावा, एवढं धंदा तुम्ही कारखान्यापासून गेली 20-25 वर्षे करण्याचा प्रयत्न केला. तर माझ्या राजा तालुक्याचा स्वाभिमानी कार्यकर्ता केपी पाटील तुम्हाला कधी सापडला नाही. म्हणून तुम्ही आता वैफल्याने बोलायला लागलाय. शिस्तीत बोला केपी साहेब, तुमच्या खूप बोलणार काय मी आवडते घेणार नको. आता तुम्ही उद्या फिरा तुम्ही बंद होतील अशी अवस्था आहे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात झालेली आहे. 100% लोकांनी ठरलं हे परिवर्तन पॅनल यांनी केलं. त्या परिवर्तन पॅनलला 100% निवडून घ्यायचा निर्णय या कार्यक्षेत्राच्या सभासदांनी घेतला. काय सांगायचं मला म्हणा सगळंच पाहिजे आहे. कवितेत मला सांगितलं मला तुम्ही काय दिलं नाही, देणार होता तुम्हाला 19ला सांगितलं होतं शरद पवार साहेबांच्या पुण्यामध्ये. इथंच वेळा महापुल्या जवळ ते मी खरं करायला दोघांनी सांगितलं. आमच्या थोरल्या साहेबांनी धाकल्या साहेबांनी मला नेला इस्लामपूरला. पवार साहेबांच्या पुढ्यात निघाला आम्ही तिघं बसलो आणि काय सांगितलं पवार साहेब या वेळेला आम्ही चेंबर करतो निवडणूक झाली की आणि पुढं राज्य आलं की त्यांना विधान परिषदची संधी द्या. मी गडबडी आपलं भयमुळे आपलं फुकट उद्योग सगळं चेंबर घातलं. विधान परिषद फुकट मिळते. मी येणार का आलो नमस्कार करून. कारखान्याची आमदारकीची निवडणूक झाली 2019ची. आम्ही मध्ये प्रामाणिकपणाने आंबेडकरांना त्यावेळी विरोध केला. आणि ताकदीनं आम्ही आंबेडकरांचा विरोध केला. तरी सुद्धा बिचारे आंबेडकर लय भारी कुस्ती एकुणीची कुस्ती आंबेडकरांनी मारली. आणि मग कशाला लागतं आमच्या नावात सांगत धोवा तुमचा तर वय नाही आम्ही रंग्यावर लढायचं. हीच कुस्ती मारा मग माझा म्हणजे आता पुराणी मारणार म्हणजे पुराणी मारणारे आता तुझी त्या निवडणुकीत आता कुस्ती मला तुम्हाला शिल्लक ठेवत नाही. काळजीपूर्ण चुकीच्या पद्धतीने लोकांच्या समोर काय बोलायचं, लोकांना काय सांगायचं आणि सत्ता आपल्याकडे जशी येईल काय करायला बघा. खोटी नाट्य आश्वासन मला देऊन तुम्ही गेली 10 वर्ष त्रास दिला. 10 वर्ष तो सहन केला. काय सांगाल की माझ्या राजकीय जीवनाची अवस्था होती. 10 वर्ष मी अपमानित झालो. मार्ग दिसत नव्हता, रस्ता दिसत नव्हता. या सगळ्यामध्ये माझी बंधनात मी अडकलेला होतो. काय करायचं सुचत नव्हतं. घरात जाऊन शांत बसत होतो. घरातलं सगळं कुटुंब म्हणत हा साहेब असं तुम्ही करायला लागलाय. काय सांगायचं घरातल्याला. राजकारणात लढून चालत नव्हतं. लढाई करायला लागते. रेग्युलर गड्ड बनवलं होतं. तर मला केपी साहेब घरात तुम्ही लढायची बघायला साहेब केपी पाटील साहेब मेवण्याला तुम्ही काय काय केलं असं अपमान केला. लढायची माझ्या डोळ्यात पाणी काढलं की विषय राजकारणासाठी तुमचं राजकारण वाढावं मोठं व्हावं. कधी आम्हाला राजकारणामध्ये मोठं होऊ दिलं नाही सर. तुम्ही मला मोठं केलं. ते राजाने माझ्या सामान्य माणसाने गरीब माणसाने दिलीप माणसाने मला ताकद दिली. म्हणून माझ्या कार्यकर्त्या राजकारण तालुक्याच्या टिकला. राधानगरीचा स्वाभिमान आहे. आणि मग या बिजलीच्या निवडणुकीला तसं मला बी तिने केलं होतं. आणलं तर बसवर गाडी बसवर आज करतो उद्या करतो, आज करतो उद्या करतो.
मी बी तसंच केलं. ते म्हणजे ते म्हणतात कधी एकदमच कुठं बाहेर लागेल ते गाडी करतात का तसं मी करत 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 6 महिने आलो आणि आता शिकार टप्प्यात आले. आणि शिकार कधी गावचे म्हणले कोणतं आमचं प्रभाकर पाटील राजेसाहेब म्हणायचे केपी पाटील म्हणजे शामर आहे कधी कुणाला गावत नाही. आणि मल्लिक साहेब आम्हाला म्हणायचे एवढा पाटील याच्या मानव तलवार जर ठेवली तो काय मागायला अगोदर साखर कारखाना हे सगळं पाहिजे सगळं असं मल्लिक साहेब जाऊन मला कधी कधी गमतीत सांगायचं. आता म्हणजे शिकार टप्प्यात आलेले आहे आणि आता म्हणलं शिकार करायला हरकत नाही कारण मला माहिती आहे मी 35 वर्ष त्यांच्या नाटकात असल्यामुळे ते कसं कसं करतात ते मला माहिती असल्यामुळे तसंच मी करत आलो. 6 महिने दादांना भेटलो. अली दादांना चंद्रकांत दादाला भेटलो. चंद्रकांत दादा म्हणजे एवढ्या साहेब येता का तुमच्यावर मी लय दूर डोळा मारायला लागलो तर तुम्हाला सापडत नाही. संजय मल्लिकला भेटलो. संजय मल्लिकांची दृष्टी आहे चांगली दृष्टी अलीकडच्या ते म्हणले एवढा पाटील बघा बाहेर पडतं का बघा आपण सगळे मिळून राजकारण करूया. मी जरा विचार करायला लागलो. राजे समज गाडग्याला भेटलो. त्यांच्यातील कवाई बिद्रीची निवडणूक लागल आणि कवाई आघाडी मिळेल. त्यावेळेची वाट बघून राजे बघत बसलेले होते. मुन्नामारी खासदार आमचे ते राज्यसभेचे खासदार झाले. ती एके ठिकाणी मला भेटली. एवढा पाटील तुम्हाला सांगतो मी अजून ऐका माझं कसं झालं का मी लवकर निर्णय घेतला ती मी राष्ट्रवादी होतो बघा विचार करा. मी मुन्नासाहेब नाही जमणार माझ्यावरती झालंच नाही साहेब बघा आपल्या मग थोडा विचार केला त्या 4 नेत्यांच्या वेगवेगळं बोललो. मी म्हणलं सगळी एकत्र बसूया मला काहीतरी सांगा. माझ्यामध्ये झालंच नाही. मला रस्ता दिसत नाही तुला अंधार आहे कसे असल्या बाहेर पडायचं. बाहेर पडल्यावर रस्ता चांगला दिसावा असं मनामध्ये होत. रस्ता दिसला. चंद्रकांत दादाच्या नेतृत्वाखाली आघाडी करण्याचा निर्णय संजय मल्लिक राजे समज गाडगे मुन्ना माडिक आणि प्रकाश आंबेडकरनी मी घेतला. प्रकाश आंबेडकर सारखं सुरू त्या 4-5 वर्ष त्या कारखान्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे यासाठी प्रकाश आंबेडकरची सातत्याने धडपड आहे. त्याला माहिती होती काय चाललंय ते टेस्ट आणि आणलंय काय आणलं त्याला स्टे घेतला तिने उठवला सुरूच आहे. ते होणारच आहे. तुम्हाला तिकडे जायचं लागणार आहे कुठं पुण्याला एवढ्यामध्ये ते थांबणार नाही. जायचं लागणार आहे ते होणारच आहे. आता आम्ही आला का म्हणलं आमची दुसऱ्या नाव घालून तुम्हाला काय होती त्या थोडा आमचं थांबले बाबा आपल्याला चिंता करू चुकीच्या पद्धतीने काहीतरी करायचं लोकांना सांगायचं. आणि मला म्हणतोय की 24ला तू लढतोस का आता तूच कडून करायला मला सांगायला लागणार याला कारखाना पाहिजे हो उद्याचा आजचा म्हणजे हे आलंय ते मला आणि मोठा ती मी मला आणि हे भेटू लागेल ते भेटू लागेल. मला काय टिपी साहेब तुमचं नको तू झालं काय समाज आता मला काय म्हणजे नको मला आपलं स्वच्छ मनानं मला जगू दे व्यवस्थित आम्ही सांगतो. खूप माझा हाल केले किती पाटील तुम्ही खूप माझा हाल केले पाटण ते माझ्यावर उमेश होते की मी कापलो तू पुन्हा कुणाला कापतोस गवा मला माहिती नाही. म्हणजे नवीन आहे. 95ला नामदेव सोडले नामदेव कुठे आमदार झाले 95ला माहिती आहे का तालुक्याला माहिती आहे आमच्या
वाळवंटाची खूप मोठे योगदान नामदेव भुट्ट्यानं आमदार काही भूमिका घेतली. शट्टू मारून नामदेव तालुक्याचा आमदार केला. के.पी. पाटील साहेब 2000ला विधानसभेची निवडणूक लागली आणि नामदेव भुट्ट्यांना तिकीट दिलं होतं पक्षाने. ते तिकीट सुद्धा तुम्ही गोव्याला जाऊन कापलं. मला म्हणाला बघा येतोच का नाही पाठीमध्ये, मी बी तुमच्या पिलाच्या पाठीमध्ये आले बरं मालूम तेवढे खरं तुम्ही ते मिळालेलं तिकीट कापणारे तुम्ही, आम्ही नव्हे. हे वाढवत मी सांगतो. हे लक्षात ठेवा. आता त्यांच्या घरात लक्षात घ्या मला माहिती नाही, तुम्ही लक्षात ठेवा. हा अपमान वाळवकरांचा त्यांच्या काळामध्ये केलाय. कारगिल खरा का नाही तुम्ही मला बी बोलू शकता. असं राजकारण आयुष्यभर अशा पद्धतीचं केलं. आणि आता तुम्हाला सांगू इच्छितो, मला रस्ता पक्का सापडलाय. ज्याची 35 वर्ष मी पाठराखण केली, हनुमंतासारखी आली, हनुमंतासारखी पाठराखण केली. त्याने मला या जीवनामध्ये दिलं नाही, दिलं राधानगरी तालुक्याच्या माझ्या कार्यकर्त्यांनी, सामान्य माणसाने मला दिलं. सामान्य माणसात ताकद दिली. मला माता बांधली आशीर्वादला राधा तालुक्याचा, त्याने मला दिलं. इथमध्ये तुम्ही मला काहीच दिलं नाही. दिलं त्या आघाडीचं नेतृत्व झालं आणि यांचं पक्क ठरलं निवडणूक लढवायची. आणि मला 4 नेत्यांनी सांगितलं एवढा पाटील तुम्ही या. मी म्हणतो आंबेडकर साहेबांना विचार. ते काय म्हणते बघा आम्ही त्यांना म्हणतो म्हणजे आमच्या 14 एके ठिकाणी बैठक झाली आणि या सगळ्या नेत्यांनी सांगितलं, विशेषतः मी प्रकाश आंबेडकरचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. मला आम्हाला सांगायचं के.पी. साहेब अजून तुला बोलला सांगतो आंबेडकर म्हणजे भयानक काम आहे, काय सांगत नाही भयानक आहे. आम्हाला भीती घालायचो तिकडं कुणी जाऊ नये अशी सातत्याने भूमिका. दिवसात एकदा 2दा 3दा तरी आंबेडकरचं सगळ्यांनी भेटणार आहे. नेत्यांच्या आंबेडकरांच्या चर्चेला बसलो. आंबेडकरांनी सांगितलं नेत्यांना एवढ्या पाटील जर आमच्या भूमित असतील तर या कारखान्याचं नेतृत्व एवढ्या पाटलांना द्या. ते म्हणणारे आमदार कुठे. आणि के.पी. साहेब 35 वर्षी तुमची सेवा केली. हनुमंतासारखी तेवढा मागं पडे, हनुमंत सुद्धा मागं पडे इतकी सेवा तुमची केली मी. ते के.पी. पाटील साहेब तुम्ही. हा फरक आहे नेतृत्वामध्ये, राजकारणामध्ये. राजकारण फक्त आपल्या बोटीने राहिलं पाहिजे. काय काय घरात आहे, काय नाही घरात राजकारणात, काय नाही सांगायला नको. आता सरपंचापासून मार्केट कमिटीपर्यंत आहे. हे सगळ्या जनतेला माहिती आहे, सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. तुमचं काम, तुमचं राजकारण, जिल्ह्याच्या राजकारणात सुद्धा घाण काय मीच काढायला काय घाण माहिती आहे मला. मंडळी साहेब त्या काळात शिवायले. आणि तुम्हाला सांगतो राजेसाहेब, तुमच्या निवडणुका झाल्या बरं झालं. तुमची झाली, पुन्हा मार्गाची राजांची झाली, पंढरपूरची झाली, संजय मंडलिकाची सुद्धा 4 महिन्यापूर्वी झाली, हमेदवाड्याची. त्या निवडणुका झाल्या आणि परवा अप्पाची वाडची भाकरूक झाली बघा. काय अप्पाची वाडची त्या भाकरूमध्ये देवांनी सांगितले तिथनं पुढं असल्या साखर कारखान्याच्या खुर्च्या हलतील. आता मी खुर्ची हलायला लागलेल्या, मी पेपरला वाचल्या, खुर्चीत मी हललेल्या हलवायच्या आहे. ही असली प्रवृत्ती या बिंदूला आपल्याला बाजूला करायची आहे. हे उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला करायचं. हे करण्यासाठी तुम्ही सर्वांनी आम्हाला ताकद द्यावी, शक्ती द्यावी, एवढीच विनंती या निमित्तानं या ठिकाणी करतो. खूप लय बोलण्यावर काय म्हणजे नेत्यांना आणून बोलायचं आहे. कोराटे मामा इथं बसले आणि उत्तम उदाहरण सांगतो कोराटे मामांचा. ते वसंतदादा इथूनचा पुण्याला आता घ्यायला गेले. ते ट्रॉफी शरद पवार तिथं होते. त्यांनी शरद पवार फसविले. गुलाबला कधी भेटलो पुण्याकडून ट्रॉफी घ्यायची होती तिथं जाऊन. ट्रॉफी घेताना आमचं सगळं बोर्ड मी का जायला, मी का 5 वर्ष तिकडे मला ते कंटाळा आता बघून ही करता येईल मराठी भाषेमध्ये ही करता मला यांच्या राजकारणाचा. मी काय जाहीर मी नव्हतो. ते ट्रॉफी घ्यायला गेलो. मामा म्हणजे येतोच काय बाबा येवायला. मामा म्हणजे तुम्ही जावा. मामा जवळ घेऊन हात मारायचे. मामा तुम्ही जावा ट्रॉफी घेऊन या.
ते आमचं स्टेजवर आमचं बोर्ड सगळं गेलं. पवार साहेबांच्या हातामध्ये ट्रॉफी होती. शिने त्या ट्रॉफीला हात लावला. आणि बिजलीचे व्हाईस चेअरमन आहे, नुसते व्हाईस चेअरमन नाहीत. अहो केपी साहेब त्यांचे वडील ह्या कारखान्याचे शिवाजीराव पेरगे संस्थापकाचा मुलगा, त्याचा सुद्धा अपमान करायला थांबला नाही. ते ट्रॉफी घेताना मामा बिचारे गडबडीचा हात लावायला गेले. लावणार व्हाईस चेअरमन हात लावणार. थांब ना तुम्ही, तुझा हात लावून लागणार. माझंच त्या जा घाला तुमच्याकडे. असली व्यक्ती की राजकारण आपण ठेवायचे काय? किती लोकांचा तुम्ही अपमान करत निघाला. निश्चितपणानं उद्याच्या त्या निवडणुकीमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राधानगरी परिवर्तन करण्यासाठी राधानगरीच्या माझ्या तमाम कार्यकर्त्यांनी येणारे सभासद बंधूंनी प्रचंड अशा मताने कबशीच्या चिन्हावर शिक्का मारून ते पॅनल प्रचंड अशा मतानं निवडून द्यावं. पत्रकार सुद्धा असायला याच्यापेक्षा लय पुढे आहे. ते कवा जातात निकाला दुसरी निकाल लागला नाही कारखान्याचा. आम्ही तुम्हाला असं सांगतो, आमच्या तालुक्यातलं कोण फुटलेलं नाही, बुदरगावमध्ये कोण फुटलेलं नाही, कागदात सुद्धा काय कोण फुटलेलं आमच्यातलं नाही. आम्ही विश्वासाने पॅनल केलंय. आम्ही पॅनल करताना एका विचारात बसतो. का पॅनल करताना लोकांना एकदा कारभार करणारे आम्ही सगळे एकत्र आलो. आमच्या मनामध्ये एकमेकाला तुझा काय माझा असं काय नाही. विश्वासाला आम्ही पॅनल केलंय, एकमेकाला विश्वासात घेऊन पॅनल केलंय. त्यांनी रचना चांगली तगडी माणसं एकापेक्षा एक चांगली माणसं, चांगल्या विचाराची माणसं, सहकारातली ज्ञान असणारी माणसं त्या पॅनलमध्ये आम्ही उभं केलेले आहे. आणि तिकडे पलीकडे पॅनल करताना काय अवस्था होती तुम्ही बघितली असेल. आदल्या दिवशी सगळं घरी एका लॉनमध्ये मी ठेवतो. कोणी पळून जाईल, आंबेडकर कुणाचा धरून येईल, यवारपासून कुणाचा धरून येईल, राजे कुणाचा धरून येतील, संजय पाटील कोणतं जाईल, मनामध्ये भीती होती. सगळं लॉनमध्ये आदल्याशी गोळा केलं आणि आमचे पॅनल तयार झालं. आमची पॅनल आम्ही साधारणतः 2 सभागृहांना वाचायला आम्ही सगळी त्या दैननुसार भावना आलो. आणि आमचे आघाडीचे नेते आंबेडकर साहेब पॅनल वाचत होते. आमचं पॅनल वाचत असताना लोकांच्या मध्ये उत्साह होता, लोकांच्या जलद होता, लोक टाळ्या वाजवत होते नाव वाचलं की. आणि पलीकडच्या बाजूला पॅनल करताना पॅनल वाचताना त्याचं नाव काढ ह्याचं काढ. त्या जिन्यामध्ये कापडं फाडून जिन्यानं येतात खाली माणसं कापडं फाडली एकमेक वाजत होती. अशी अवस्था तुमची पॅनल करणार होती. काय तुम्ही उद्या करणार, कशा पद्धतीने करणार आहे हे सगळ्या शेतकरी सभासदा माहिती आहे. तेव्हा आता तुम्ही आता थांबावं, त्या गप्पा गोष्टी त्या निवडणुकीत बोलू नये एवढंच या निमित्तानं तुम्हाला या ठिकाणी सांगतो. अतिशय चांगल्या पद्धतीने आमची पॅनल रचना झाल्या. पॅनल 100% उद्याच्या 3 तारखेला निवडून निश्चय राधानगरी बुधरगड कार्यालयात कलवीच्या आपल्या सर्व नेत्यांनी आपल्या सभासदांनी ठरवलंय. आणि हे पॅनल मी तुम्हाला आज आकडा सांगतो, राधानगरीत आज खात्री झाल्या नेत्यांना सगळ्या आमच्या राजे साहेबांना खात्री झाली, संजय पाटील आपल्या तपासणी झालं, तपासणी करून होतो मुन्ना माणूस आपल्या एवढं बरं वाटायला लागलं. आंबेडकर आमचं माहिती आहे सगळे काय आहे. दोन्ही काळाच्या नेत्यांची खात्री झाली. राधानगरीमध्ये बरं आहे, राधानगरीमध्ये ठरलंय, तिने निर्णय घेतलेला म्हणजे योग्य आहे. 1963 या कारखान्याची गैर हंगाम पहिला झाला. त्या 63 पासून आज अखेर या राधानगरीला चेअरमन पद मिळालं नाही. तो ज्याचा निर्णय तिने घेतला तो योग्य असं तिला वाटलं आणि राधानगरीकरांनी ठरवलंय 5000चं लीड आम्ही राधानगरीचे राज्यसभेचे यापेक्षा वाढवायचा निर्णय आमचे कार्यकर्ते घेणार आहेत. राधानगरीचा स्वाभिमान जपायचा आहे, राधानगरीची भूमी आहे, राधानगरीचा स्वाभिमानी कार्यकर्ता हे उद्याच्या निवडणुकीमध्ये दाखवून देऊया एवढीच विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो. आणि राधानगरीचा सातत्याने जे या ठिकाणी अपमान झाला या निवडणुकीमध्ये भरून काढूया एवढंच तुम्हाला पुन्हा संवाद सांगतो. आणि या निवडणुकीमध्ये जाता जाता अनेक सांगतो तुम्हाला 2005ला याच मैदानावर स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक
स्वर्गीय राजे गाडी या ठिकाणी आले होते. हीच जागा आम्ही निवडली असेल, हीच जागा निवडली असेल. त्यावेळेला सुद्धा परिवर्तन या कारखान्याचं करायचं. जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळं वळण झालं आणि ह्याला त्यांनी त्या काळात आता म्हणतात ना, त्यांना KP पाटलाला त्या परिवर्तनचं चेअरमन त्याकडे मल्लिक साहेबांनी आणि राजेसाहेबांनी केलं 2005 ला. आणि त्यांचेच वारस आता त्यांची चेष्टा केली जा अनेक वर्ष त्यांच्या वारसाची केली जा, त्यांची केली जा. त्यांचेच वारस आता तुमचा राजकारण कारभार म्हणून तुम्हाला घालवायसाठी परिवर्तन करण्यासाठी ही दोन राजांचे वारस आणि पत्रिकांचे वारस आम्हाला सर्वांना घेऊन तिने ठरवला गेली, निश्चय केला की हे 2005 ला लावल्यानं खोडवा आता घालवायचा. 2005 ला खोडवत काढा आणि नामांकित करा असं त्यावेळेस ठरलं होतं लोकांच्या मध्ये. आणि आता लोकांनी ठरले चारी तालुक्यातल्या आता खोडवं नाही बोलवता निवडून मिळवं काढा आणि लागण करा. हे उद्याच्या कामाला करायचा एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांगतो. सर्वांचं मला आभार सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि परिसर आपल्या मनोदानंतर आताच काही उमेदवारांचं आगमन झालेलं आहे, त्यांची ओळख झालेली आहे. गाडी क्रमांक 5 बुलढाण्यामध्ये प्राचार्य अर्जुन आनंदराव आबिटकर गारवडी. दुसरे उमेदवार दत्तात्रय महादेव उगले मडविगे बुद्रुक. तिसरे उमेदवार मदनराव बाबूराव देसाई कूर. चौथे उमेदवार नाथाजी तुकाराम पाटील अक्रोडे. आणि अनुसूचित जातीचे उमेदवार बाळकृष्ण ज्ञानदेव भोपळे राणापूर. आणि विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागासवर्ग तानाजी महादेव सनगर शेणगाव. यांच्यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या पॅनलचे प्रमुख राजे समरजी